नमस्कार सगळ्यांना, तुमचं आमच्या चॅनलवर स्वागत आहे। आज आपण जी कथा बघणार आहोत त्याचं नाव आहे कर्ज आणि ओझं। एका मित्राकडून हा सोबतचा फोटो आला। म्हणे याच्या खाली लिहायला काहीतरी कॅप्शन सांग। प्रयत्न करतो बोललेलो आणि लिहायला पक्षी टाईप करायला घेतलं। त्यात फॉलो म्हणजे जे सुचत गेलं ते लिहित गेलो। आता वाचकाचे प्रतिसाद अपेक्षित आहेत। आजी तुझे दात उंदीर मामाने परत नाही दिले का ग? अजून 4 वर्षाची माझी लेक 54 वर्षाच्या माझ्या आईला विचारत होती। दोघीमध्ये तब्बल 50 वर्षाचा आणि एका दाताचा फरक होता। म्हणजे आजीचा एकच दात उरलेला होता आणि नातीचा एकच दात परवा पडलेला होता। तो दात उंदीर मामाने घेऊन जातो आणि त्या बदल्यात नवीन दात तोंडात बसून जातो। अशी गोष्ट आम्ही तिला सांगितल्यामुळे तिने आजीला बरोबर तसाच प्रश्न विचारला। उत्तर दाखल आजी फक्त बोळंक भरून हसली। शेवटचा दात त्यात चांदणी सारखा लुकलुकला असं मला वाटलं। तुझ्या उंदीर मामाचं कर्ज होतं बाई माझ्यावर, ते फिटलं नाही म्हणून त्याने दात परत नाही केले। आजी तुझ्यावर कसलं कर्ज? आणि असलं तरी बाबा फेडेल ना। त्याने पण नाही फेडलं तर काका फेडेल। मी सांगेन की त्यांना आजीचे दात परत आणा म्हणून। गुणाची ग बाय, माझी किती विचार करते आजीचा। माझं एक जरी पोर तुझ्यावानी असतं तर लई बरं झालं असतं। याचा पुढचा संवाद ऐकणं माझ्यासाठी अवघड होतं, म्हणून कप ठेवायचा बहाणा करून मी हॉल मधून किचन मध्ये गेलो। काय हो, काय झालं? इथे आमची सो कुठे? काय कप ठेवायला आलो आता? कधी आणत नाही का माझं कप? मी उगाच त्रागा केल्यासारखं दाखवलं। हो आणता की, पण अर्ध्या भरलेला कप आणत नाही कधीच, ते पण शून्यात बसत। बोला आता काय झालं? चायला या बायकांना जरा जास्तच कळतं आणि त्यात माझ्या बायकोला अजून जास्त। पण असो, नवऱ्याला ओळखणारी बायको मिळायला सुद्धा नशीब लागतं। काही नाही, ते बाहेर आई जरा ज्ञानमृत पाजत होती ना तिला, की तिचा बाप आणि काका कसे बिनाकामाचे आहेत। गार झालेला चहाचा घोट घेत मी तोंड कडवळत करत म्हणालो, आलं लक्षात, परत त्या कर्जाचा विषय निघाला का? तुम्हाला मी किती वेळा बोलली आहे, तुम्ही खरं सांगून का टाकत नाही आईंना? किती दिवस हे ओझं डोक्यावर ठेवून तसंच दिवस ढकलणार आहेत? त्याने काय होईल? किमान तुम्हाला हलकं वाटेल ना। आणि मग आईचं काय? त्यांना वाईट वाटेल असंच ना? तुमचं त्यांचं पटतंय असं मी तर बाई बघितली नाही कधी। नवीन घर घेण्यासाठी त्याचे माहेरून आणलेले दागिने ठेवून कर्ज काढावं लागलं, याचा राग त्यांना आहे, मान्य आहे। पण आईचे दागिने तिच्या मुलाच्या कामी आले हे चांगलं नाही का? बरं, तो दागिने सोडवायला सुद्धा गेलेलो, पण सोनाराने मुदत संपली म्हणून ते परस्पर विकून टाकलं। यात आपण काय करू शकणार होतो? नाही जमत काही गोष्टी, पण म्हणून त्या आयुष्यभर म्हणायला लावून घेऊन चालतं का? खरं सांगायचं तर तुला सुद्धा अर्ध सत्य माहित आहे। दागिने सोडवायला पैसा मुदतीमध्ये जमा झालेले आपल्याकडे कधीच, पण त्यातले अर्ध आईच्या ऑपरेशन मध्ये खर्च झाले। त्यामुळे आपण दागिने सोडून आणू शकलो नाही वेळेत। पुढचं सगळं रामायण तुला माहीतच आहे। म्हणजे आईच्या ऑपरेशनासाठी तुम्ही जी सरकारी योजनेतून मदत मिळाली म्हणाला होतात, तेच मी दागिने सोडवायला जमा केलेले पैसे ते सरकारी मदत म्हणून दाखवले आणि वापरले। पण का? म्हणजे असं का केलं तुम्ही? अव्याच्या सव्या खर्च होता त्या ऑपरेशनाचा, आणि आपल्या डॉक्टरांनी आधीच आईंना माझ्यासमोरच कल्पना दिलेली। त्यात ऑपरेशन यशस्वी होण्याचे चान्सेस फक्त 35%। तुला वाटतं आईने यासाठी कबुली दिली असतो? आयुष्यभर कोणाचे उपकार न घ्यावे लागावे म्हणून जीवाचं रान केलेली बाई आहे ती। इतका पैसा लागतोय म्हटल्यावर सरळ नकार दिला असता तिने, भले जीव गेला असता तरी चाललं असतं तिला, पण कुणाचं मिंद होऊ जगणं नाही। त्यामुळे सरकारी योजनेचा लाभ घेतोय दाखवून मी पैसे भरले। नशिबाने ऑपरेशन नीट झालं आणि ती परत बरी होऊन आपल्यात आली। पण मला वाटतंय तुम्ही हे आईंना सांगायला तर बरं होईल, त्याचा खूप मोठा गैरसमज दूर होईल। पण त्यानंतर अपराधीपणाची भावना कायम मनात राहील। त्याचं काय? कुणाला ऐकाल तरी ते ओझं बाळगावं लागेलच ना। तिने माझं ओझं जन्माच्या 9 महिने आधीपासूनच बाळगलं। आता समज की माझी परतफेडची वेळ आहे आणि आयुष्यभर ताटमानाने कोणाचं मिंद न राहता जगायलाच जे समाधानातूनच हसू तिच्या चेहऱ्यावर दिसतं ना, त्यासाठी हे ओझं आयुष्यभर वागवायला मी तयार आहे। आपण परवा वैभव जोशींची ती कविता वाचली होती ना बघ, शमनार कधीही व्यथा प्यायची तृष्णा, आतली यादवी अक्षय असते कृष्णा। तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्की आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि अशा प्रकारची कथा बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला आमच्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल।